सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा अतिशय अभिमानाचा आणि मानाचा क्षण आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये एक सैनिक शाळा ही मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या मान्यतेची इथे उभी राहते आहे आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये सैनिकांबरोबर अधिकारी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ही शाळा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। आमचे अच्युत भोसलेजी आणि त्यांची पूर्ण टीम आतापर्यंत ही शैक्षणिक संस्था अतिशय पारदर्शक पद्धतीने आणि प्रभावी पद्धतीने चालवत आहे। आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे ही जी सैनिक शाळा जे ते उभी करतायत त्याच्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून निश्चित पद्धतीने अभिमानाची गोष्ट आहे। बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला। ईव्हीएमवर प्रत्येकाला वोट करणारे राहुल गांधी त्यांना हा सबब शेवटी एक लक्षात घ्या, जनतेशी कुठल्याही पद्धतीची नाळ नसणारे आणि आता तुम्ही ऐकलं ते बाहेरगावी आहेत, म्हणजे मुळामध्ये ते आपल्या देशासाठी एक पर्यटक आहेत जे काही 10-15 दिवसच आमच्या देशामध्ये येतात, देशाची बदनामी करतात आणि मग परत एकदा परदेशात निघून जातात। अशा लोकांना जे पार्ट टाइम पॉलिटिशियन आहेत, जे पार्ट टाइम म्हणजे 100% त्यांना भारतीय पण म्हणायचं का हाही आता प्रश्नचिन्ह आहे, अशा लोकांना परत एकदा बिहारच्या जनतेने नाकारलेलं आहे। एका बाजूला वोट चोरीची बोंब करायची आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीची थट्टा करायची, हीच तर राहुल गांधींचा आतापर्यंतची सवय राहिला असल्यामुळे बिहारच्या जनतेने परत एकदा आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदीजी, बिहारचे मुख्यमंत्री आदरणीय नितीश कुमारजी आणि या आमच्या एनडीएच्या सगळ्याच पक्षाच्या लोकांना परत एकदा बिहारचं नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे। काँग्रेसला डबल डिजिट सुद्धा गाठता आलं नाही, डबल डिजिट सुद्धा त्यांच्या लायकीप्रमाणे त्यांना दिलेली आहे। त्यांना जेवढे त्यांना द्यायला पाहिजे ते पण मला असं वाटतं 6 जरा जास्त आहेत। त्यांना 0 मिळालं असतं तर अतिशय योग्य आकडा त्यांच्या समोर लागला असतं। निश्चित पद्धतीने, कारण का लालू प्रसाद यादवांचा जो काळ होता त्याच्यामुळे बिहारमधली कायद्याने सुव्यवस्था अतिशय ढासळलेली होती। एक दिवसामध्ये निघालेली आमची बहीण परत घरात सुरक्षित येईल का हा फार मोठा प्रश्न तेव्हा बिहारमध्ये विचारला जायचा, पण आदरणीय नितीश कुमारजी आणि भारतीय जनता पक्षाच्या बिहारच्या सरकारने जो काही प्रामुख्याने माता भगिनींमध्ये जो काही विश्वासार्हता निर्माण केलेली आहे, त्यांच्यासाठी विविध योजना आणलेल्या आहेत, त्याचाच परिणाम तुम्हाला त्याचाच प्रतिबिंब निकालामध्ये तुम्हाला दिसत आहे। काँग्रेसने काल संस्थेबाबत केले की त्यांचा दर्जा नसल्यामुळे तिथे आम्ही त्यांच्याबद्दल जाणार नाही आणि मुंबई सोबळाचा नारा। एक लक्षात घ्या, कोण कोणाचा दर्जा ठरवतो। आता काँग्रेस आणि मनसेनं अगर आपला दर्जा ठरवण्याची भाषा करत असतील तर लांबून हसणंच बरोबर आहे। आणि काँग्रेसला हिंमत असेल तर त्यांनी मुंबईमध्ये स्वबळावर दाखवावं ना, दाखवावं। नुसतं सुख्या धमक्या देतात हो। एक विजय वडेट्टीवार असं बोलणार, मग लगेच वर्षाताई दुसरं बोलणार, मग वरतून असलम शेख काहीतरी तिसरं बोलणार। हे सगळं शेवटी मुंबईवर हिरव्यांचं राज्य आणण्यासाठी हे कार्यक्रम आहेत। हे काँग्रेसची भाषा ही जिहाद्यांची भाषा आहे आणि म्हणून काँग्रेसवर आता मुंबईचा राज्याचा आणि देशाचा कोणावर त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही। शरद पवार साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना परिवर्तनाने आदेश दिले, तुम्ही पुन्हा युती आघाडी काही करा, कोणावर पण त्यासाठी नवळ काय? ठीक आहे, ते पवार साहेबांच्या विषयावर मी जास्त बोलायला नाही। ठीक आहे, येऊ अशा या सगळ्या बाबतीमध्ये बोला। न्यायालयाचे आदेश का आम्हाला प्राप्त झालेले आहेत, हे ओंकार हत्तीला आपण वंतारामध्ये पाठवा। त्यासाठी मी असो, केसरकर साहेब असो, आम्ही वंताराच्या संपर्कात आहोत। त्यांची टीम 2दा इथे येऊन गेलेली आहे, आता 3ऱ्यांदा त्यांची टीम लवकरच आपल्या सिंधुदुर्गामध्ये येईल। कोर्टाने आता जेव्हा स्पष्ट आदेश दिल्यानंतर लवकरच आपण वंताराच्या माध्यमातून ओंकार हत्तीला आपण वंतारामध्ये पाठवून सुरक्षित जागे पाठवू आणि जेणेकरून जो काय हा जनसामान्यामध्ये जो काय त्रास
लोकांना जो होतोय भीतीचं वातावरण आहे ते संपुष्टात. थँक्यू. किती